विचारसागर विचारसागर ग्रंथामध्ये तरंग चौथा आणि चौथ्या तरंगामध्ये आपण विषय पाहत होतो की प्रमेयचे पूर्व पक्षाच्या मताने दुसरे लक्षण केलं. त्या ठिकाणी काय लक्षण केलं होतं हा मुद्दा आपल्या काल लक्षात आला की संशय भ्रांती ही सुद्धा त्या ठिकाणी काय आहे की साक्षी चैतन्य आश्रित आहे का नाही. आणि मग ती साक्षी चैतन्य आश्रित असल्या कारणाने तिला प्रमा मानता येणार नाही. पण स्मृती ज्ञान हे प्रमा होऊ शकतं की नाही. स्मृती ज्ञान काय होतं अबाधित अर्थाला विषय करणार आहे म्हणून स्मृतीला त्या ठिकाणी प्रमा मानायला काही हरकत नाही. संशय भ्रांतीला प्रमा म्हणून चालणार नाही आहे का नाही. मग असं त्या ठिकाणी म्हटल्याच्या नंतर एक मिनिट सारखं होते. बरं मग त्याने सांगितलं का स्मृतिज्ञान हे अबाधित आहे. हे खरंय, ते अबाधित अर्थाला विषय करणार आहे. इथपर्यंत ही गोष्ट खरी आहे. पण स्मृती आणि ज्ञान याच्यामध्ये एक कार्य आहे आणि एक कारण आहे असं त्या ठिकाणी नाही. कारण प्रमा सांगत असताना आपण त्याच्यामध्ये कार्य आणि कारण भाव पाहिला का नाही. तसं स्मृती ही कशापासून होती संस्कारापासून होती. याच्यामध्ये कोणता कार्य कारण भाव आहे का नाही ना. कार्यकारण भाव त्याच्यामध्ये 6 प्रकारचे प्रमाण पाहिले त्याच्यामध्ये काय आहे कार्यकारण भाव आहे आणि याच्यामध्ये मात्र स्मृतीमध्ये मात्र कार्यकारण भाव नाहीये आहे का नाही. म्हणून आता काय केलं स्मृतीहून भिन्न आणि अबाधित अर्थाला विषय करणारं जे त्याला काय म्हणायचं प्रमाण असं म्हणायचं. म्हणून स्मृतीला प्रमा म्हणता येणार नाही. हे इथपर्यंत आपलं काल लक्षात आलं. आता त्याच्यामध्ये ती प्रमा सांगत असताना प्रमेय सांगत असताना त्याच्यामध्ये साधारण आणि असाधारण असे दोन प्रकार पाहिले का नाही. जे फक्त एकाच कार्यास कारण ठरतं त्याला काय म्हणायचं साधारण कारण म्हणायचं. आणि एकाच कार्यास कारण ठरतं त्याला साधारण कारण आणि जे अनेक कार्यास कारण ठरतं त्याला असाधारण कारण असं म्हणायचं. असाधारण कारण म्हणजेच त्याला कर्ण म्हणजे इंद्रिय कर्ण हा असाधारण आणि जे सर्व कार्यास होत ना म्हणजे याच्यावर सर्व पदार्थास कारण ठरते त्याला साधारण कारण असं म्हणायचं. ते साधारण कारण किती पाहिले आपण तर ईश्वरी मोबाईल जर आपल्याला समोर ठेवता आले तर व्यवस्थित बरं होईल. जरा थोडं मोबाईलला आपल्याकडे स्टँड नाही का घ्यायला आहे का नाही काय असं सरळ ठेवा ना असे मोबाईल. माझा मोबाईल सरळ आहे का का तुम्ही मला असं समजून सांगितलं असं मोबाईल ठेवायचा तसं ठेवा ना समजून. असं सरळ ठेवा. काही काम गडबड असेल ना आपली कामं करा मग बंद करून ठेवला तरी चालेल काय हरकत नाही. फक्त आपलं ऐकायचं म्हणजे समोर ग्रंथ घेऊन बसले तर समोर ठेवायचं वाटलं तर त्या माना हल्ल्या तरी आम्हाला दिसतं कमीत कमी तुम्हाला कळतं की आता त्या साधारण कारणामध्ये आपण किती गोष्टी पाहिल्या. ईश्वर इच्छा ईश्वर प्रयत्न ईश्वर ज्ञान हे का नाही. ही झाली 4 कारण. परत देश पाहिला त्याच्यामध्ये काल पाहिला त्याच्यानंतर त्याचं अदृष्ट रूपाने असणारं पाप पुण्य पाहिलं आणि नंतर अभावामध्ये प्रागभाव पाहिला आणि ते कार्य उत्पन्न होत असताना त्याच्यात आणखीन एक प्रतिबंधका अभाव ही अशी एकूण किती कारण झाली 9 कारण झाली. ही सगळे पदार्थाला म्हणजे याच्यावर जे काही पदार्थ आहे सर्व पदार्थ त्याला हे कारण ठरतात की नाही 9 प्रकारची कारण त्याला ठरतात. दादा कीर्तनामध्ये हा विषय वारंवार सांगत असतात. कधी जर म्हटले आणि आपण कीर्तनाला जरी असलो तर आपल्याला पटपट पटपट असं आलं पाहिजे. नाहीतर ओंकार महाराजांना त्यांच्यासारखी तरा होऊ शकते. वेळेला कधी पण विचारतात ते असं. हे झाले का नाही साधारण कारण 9 झाले आहे का नाही. त्याच्यानंतर असाधारण कारण. असाधारण कारण म्हणजे जे एकाच कार्याला कारण ठरतं ते काय म्हणायचं असाधारण कारण. असाधारण कारणालाच करण असं म्हणतात की नाही. असाधारण कारणालाच करण असं म्हणतो ना. करण असं म्हणतो. त्याच्यामध्ये कसं आहे आपलं घट बनवायचं असेल तर त्याला कारण कोण आहे तर त्याला त्या ठिकाणी फणी धोटे तंतू हे कारण ठरेल का घट बनवायला. त्याला त्याला माती हेच कारण ठरेल का नाही. माती घट असं होऊ शकते का नाही. पट बनवायचा असेल तर त्याला फणी धोटे सूत असं त्याला कारण ठरू शकतं आहे का नाही. म्हणून ते एकाच कार्याला कारण ठरू शकतं अनेक कार्याला कारण ठरू शकत नाही. हे झालं आपण कारण आणि इथपर्यंत झालं असाधारण कारणासच
करण असे म्हणतात. जे असाधारण आहे, जे विशेष आहे, त्यालाच काय म्हणायचं, करण असं म्हणायचं. आता इथं इंद्रिय हे करण आहेत का नाही? इंद्रिय जर पाहिली तर हे करण होऊ शकतं की नाही, असाधारण होऊ शकतात की नाही, विशेष होऊ शकतात की नाही, म्हणजे इंद्रियाच्या द्वारेच ते जाणलं जाऊ शकतं की नाही. मग इंद्रियांना करण म्हणायला काय हरकत आहे का? इंद्रिय करण होऊ शकतं, इंद्रिय करण त्या ठिकाणी आहे. आता इथपर्यंत आपलं काल झालं. आता पुढचं पान नंबर 133 वर पहा. इंद्रिय संबंधाने प्रत्यक्ष प्रमा होते. इंद्रिय ऐक नाही आणि इंद्रियांचा विषयाशी काय झाला, संबंध झाला. मग तिथं जे ज्ञान होतं त्याला प्रमाज्ञान म्हणू शकतो की नाही आपण? प्रमाज्ञान म्हणजे काय, जे व्यवहारामध्ये कधी बाधित होत नाही त्याला प्रमा म्हणू शकतो की नाही आपण? आणि आणि त्याच्यामध्ये किती प्रमाण पाहिजे, आपण 6 प्रमाण पाहिले. आणि 6 प्रमाणापासून होणारं ज्ञान असतं ते कोणतं ज्ञान असतं? अबाधित अर्थाला विषय करणारं यथार्थ ज्ञान असतं. म्हणून इंद्रिय संबंधाने होणारं ज्ञान त्याला काय म्हणतो आपण? प्रमा असं म्हणतो. मग इंद्रिय काय झाली, करण झाली, आहे का नाही? समजा असं लक्षात घ्या की घटाचं प्रत्यक्ष ज्ञान होण्याकरता चक्षु हे असाधारण कारण आहे का नाही? चक्षु हे चक्षु म्हणजे चक्षुरेंद्रिय आहे का नाही, नेत्रेंद्रिय. म्हणजे त्या घटाचं ज्ञान होण्याकरता चक्षु, डोळा हे काय प्रत्यक्ष असणारे काय त्या ठिकाणी असाधारण कारण आहे. म्हणजे हे असाधारण कारण झालं, म्हणजे हे करण झालं, आहे का नाही? आणि कारण पाहत असताना करणामध्ये किती पदार्थ येतात आणि कारणामध्ये किती पदार्थ येतात? करणात किती घ्यायचे? एक घ्यायचे. आणि कारणामध्ये किती पदार्थ घ्यायचे? हा, किती पदार्थ आले? 9. म्हणजे एकंदर किती पदार्थ झाले आता टोटल करण आणि कारणामध्ये? 10. आहे का नाही? काय आपल्याला पदार्थ उत्पन्न होण्याचं नाही, पदार्थाच्या आकाराचं ज्ञान होण्याकरता, आहे का नाही? तिथं ईश्वर, ईश्वरीच्या आता घट उत्पन्न व्हायचा. घट असाच उत्पन्न होतो का? त्याला ईश्वर, ईश्वर इच्छा, ईश्वर प्रयत्न, ईश्वर ज्ञान, देश काल, कोणत्या काळात असला पाहिजे घट, कोणत्या देशात असला पाहिजे, त्याला बी पाप पुण्य असलंच पाहिजे ना. कुंभार वगैरे ह्या सगळ्या काही गोष्टी वगैरे आकाराला आणण्याकरता असलंच पाहिजे. बरोबर आहे की नाही? पण तो घट तिथं आधी नसला पाहिजे, ऐक नाही, तरच तो घट बनवता येईल. घट आधीच असला तर कसं काय घट बनवायचा? प्रागभाव असला पाहिजे. आणि ते घट बनवताना बाकीचा व्यत्यय नाही आला पाहिजे, बाकीच्या कुंभाराला कामं नाही पाहिजे. तर त्या कुंभाराला बाकीची कामं असायची, त्याला घट बनवता येणार नाही, म्हणजे त्याचा पण काय प्रतिबंधाचा अभाव असला पाहिजे. म्हणजे एकंदरीत किती झाली ही, साधारण किती झाली कारण? 9 झाले, ऐक नाही. आणि चक्षुरेंद्रियाच्या माध्यमातून घटाचं ज्ञान होतं, हे कोणतं कारण? हे असाधारण कारण असं मानलं पाहिजे की नाही? म्हणजे टोटल किती झाली? 9 आणि 1 10 असं झालं. हे लक्षात येतं ना तुमच्या? जर नाही लक्षात आलं तर परत विचारा. आणि मलाच नाही कळलं तर मग मी काय सांगू? मला जेवढं कळलं तेवढं मी सांगू शकतो. इंद्रिय संबंधाने प्रत्यक्ष प्रमा होते, ठीक आहे. तेव्हा त्या प्रमेची साधारण करणे, आता तेव्हा त्या प्रमेची म्हणजे कोणती? तो घटादी वगैरे विषय आहे की नाही, त्याची काय साधारण कारण ज्ञान होण्याची किती आहे? ईश्वरादी. आता हे प्रमा म्हणजे एक झालं, बरोबर ना? हे असाधारण झालं. आणि ईश्वरादी किती आहेत? ईश्वरादी म्हटल्याच्या नंतर किती येतील? 9 येतील, ठीक आहे ना? म्हणजे हे प्रमा होण्यासाठी प्रत्यक्ष प्रमाण करण हे काय आहे? एक. आणि असाधारण किती झाले? ईश्वरादी 9 आहेत. कारण त्यांच्या वाचून कोणते कार्य होत नाही, आहे की नाही? आता त्या ईश्वरादी वाचून कोणतं कार्य उत्पन्न होईल का? तोच असला पाहिजे ना कार्य उत्पन्न करण्याकरता. तो त्या ठिकाणी असला पाहिजे. म्हणजे तो किती कारणासहित येतो? 9 कारणासहित त्या ठिकाणी येत असतो. पण त्याच्या वाचून कोणतेही कार्य होत नाही. तसेच प्रत्यक्ष प्रेमेची नेत्रादी इंद्रिय ही असाधारण कारण आहे. बरं, हे ठीक आहे. तो ईश्वरादी वगैरे हे कार्य त्याच्यापासून होतं इथपर्यंत ठीक आहे. म्हणजे पदार्थाला आकार वगैरे आणण्याचं काम त्या ठिकाणी होतं. म्हणजे पदार्थ उत्पन्न होतो आणि त्याला आकार येतो. उत्पन्न होतोच म्हणूनच आकार येतो ना. म्हणजे बाकीचे पण त्याला काही कारण असतील, पण आता आपल्याला फक्त आकाराची कारण वगैरे कसा आला त्या ठिकाणी याचा विचार करायचा आहे. त्याच्या वाचून आता हे वृत्ती प्रभाकर मध्ये गेलं का त्याच्यामध्ये बारकावा आणखीन पाहायला मिळतो. परंतु आपल्याला आपला विचार सागर चालला इथपर्यंत, आपण मर्यादा ठेवून आपल्याला जितकं गरजेचं आहे तेवढं मिळालं तरी आपलं समाधान होऊ शकतं. बरं, त्याच्या वाचून कोणतेही कार्य होत नाही आणि त्याच्या वाचून कोणतं कार्य होईल का? होणार नाही. तसेच तेवढंच नाही तर प्रत्यक्ष प्रेमेची नेत्रादी इंद्रिय ही असाधारण कारण आहे. तो ईश्वरादी झालं 9 कारणासहित. तसंच प्रत्यक्ष प्रमेयचं आहे का नाही काय आहे?
नेत्रादी इथं घट आहे ऐक नाही, त्याला पाहण्याकरता नेत्र हे पाहिजेच का नाही? आणि नेत्र काय झाले त्याचे असाधारणकरण झालं का नाही? असाधारण नेत्र काय झाले त्याचे करण झाले, म्हणून नेत्रादी इंद्रिय ही असाधारण कारणे आहेत. म्हणून प्रत्यक्ष प्रेमीची इंद्रिय ही करणे आहे का नाही? म्हणून प्रत्यक्ष आता इथं हे घट डोळ्याने पाहिलं, इथं आता प्रत्यक्ष प्रेमीची इंद्रिय ही करणे आहेत का नाही? असाधारण कारण. म्हणून तुम्हाला प्रमाण होतं, आणि प्रमाण म्हणजे अबाधित अर्थाला विषय करणारं ज्ञान होतं का नाही? अबाधित अर्थाला विषय करणारं प्रत्यक्ष ज्ञान त्या ठिकाणी होतं. म्हणून प्रत्यक्ष प्रेमीची इंद्रिय ही काय झाली? करणे झाली. मग इंद्रियांना काय म्हणायचं? करणे आहे का नाही? आणि ईश्वरादी वगैरे हे काय आहे? कारणे, आपलं कारण असं म्हणायचं त्या ठिकाणी. म्हणजे करणे कळालं तुम्हाला, आणि कारणे त्या ठिकाणी लक्षात आलं आहे का नाही? आता ही एकूण किती पदार्थ असायला लागतात? 10 पदार्थ त्या ठिकाणी असायला हवेत. म्हणून प्रत्यक्ष प्रेमीची इंद्रिय ही करणे आहेत. त्या इंद्रियास प्रमाणही म्हणतात. आता इंद्रियांना प्रमाण पण म्हणू शकतो की नाही आपण? माझ्या डोळ्याने पाहिलं, डोळे काय? माझे डोळे प्रत्यक्ष प्रमाण आहे का नाही? माझ्या कानाने मी ऐकलं, हे प्रमाण होऊ शकतं की नाही? हे प्रमाण त्या ठिकाणी होऊ शकतं. म्हणून आहे त्या इंद्रियास प्रमाणही म्हणतात. शिष्य आता शिष्य काय म्हणतो? प्रमा म्हणजे यथार्थ ज्ञान. यथार्थ ज्ञान म्हणजे यथार्थ ज्ञानालाच आपण काय शब्द वापरतो आतापर्यंत? यथार्थ ऐक नाही का? ते अयथार्थ, यथार्थ. आणि त्याला काय शब्द वापरला होता आपण? यथार्थ, अप्रमा आहे का नाही? म्हणजे यथार्थ म्हणजे काय? हा, नसतं आहे का नाही? अप्रमा म्हणजे प्रमाणापासून उत्पन्न झालं नाही, आणि यथार्थ म्हणजे व्यवहारात बाधित न होणार आहे का नाही? म्हणून त्याला काय म्हणतो? प्रमा. प्रमा म्हणजेच काय? यथार्थ ज्ञान. त्याची करणे, करणे म्हणजेच काय? असाधारण कारण विशेष असणारं कारण काय आहे? इंद्रिय आहेत आहे का नाही? तुम्ही असंच म्हणता ना, आहे का नाही? तुम्ही प्रमाला काय म्हणता? यथार्थ म्हणतात. आणि त्याची करणे कोण सांगितले? असाधारण कारण इंद्रिय तुम्ही सांगता, बरोबर ना? इंद्रिय म्हणजे कोणती इंद्रिय? आता इथं कर्मेंद्रिय का ज्ञानेंद्रिय? ज्ञानेंद्रिय आहे का नाही? कारण ते ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातूनच प्रवाहित होऊ शकतं ना, असं. त्याची करणे इंद्रिय आहेत म्हणून सांगितले, असं तुम्ही सांगितलं ना. वरचा सगळा विषय असंच पद्धतीने सांगताय की नाही? प्रमाला यथार्थ ज्ञान म्हणतात आणि त्याची इंद्रिय करणे आहेत, असं तुम्ही सांगताय की नाही? असं तुम्ही सांगितले. परंतु आता शंका बघा, शिष्याने इतकी अचूक निर्माण केलेली आहे का असं वाटतं का हे हा जो शिष्य बोलतो ना, याचं अगदी तंतोतंत बरं आहे, व्यवस्थित आहे, आणि श्रीगुरूंचंच कुठेतरी चुकत आहे असं आपल्याला स्वाभाविकपणे वाटतं. त्याने बघ बरं शंका कशी केली, ऐका जरा. तो काय म्हणतो? प्रमा म्हणजे यथार्थ ज्ञान आणि त्याची करणी इंद्रिय आहेत म्हणून सांगितले, परंतु ब्रह्म ज्ञानरूप आहे व ते ज्ञान उत्पत्ती विनाश रहित व नित्य आहेत. ऐक नाही, जो आनंद सत्य प्रकाश विभू आणि आधार नामरूपास, असं म्हटले की नाही? जो आनंद सत्य प्रकाश, तो परमात्मा कसा आहे? सचित आनंद रूप आहे का नाही? विभू व्यापक आहे. आधार आणि नामरूपाचं, आता ह्या जगत आधी आहे का नाही? ह्या जगाला आधार, या जगताला नामरूपाला कारण कोण आहे? तोच परमात्मा आहे का नाही? का त्या परमात्म्याला हे सगळं जगत कारण आहे? मुलाला आहे का नाही अपत्य होतं की नाही, त्याला कारण कोण ठरतात? आई वडील ठरतात. का मुलगाच त्या आई वडिलांना कारण ठरतो? नाही ना ठरू शकत, आहे का नाही? तसं या ठिकाणी ते जे ब्रह्म आहे, ते ब्रह्म उत्पत्ती विनाश, आणि इथे काय दिलं? उत्पत्ती विनाश रहित आहे आणि नित्य आहे. ते ब्रह्म आज आहे, या काळात आहे, मागच्या काळात नव्हतं, असं कधी आहे का? ते नित्य आहे का नाही ब्रह्म? त्याला उत्पत्ती विनाश कधी आहे का? उत्पत्ती नाही, विनाश नाही, काही नाही, ऐक नाही. आणि ब्रह्मा व्यतिरिक्त दुसरं कुठे ज्ञान आहे का? आता इंद्रिय किती जरी म्हटली, तर इंद्रिय पंचमहाभूताचं कार्य आहे, आणि पंचमहाभूत जड आहे का चेतन आहे? जड आहे. आणि मग ते इंद्रिय जड आहे, जड इंद्रियाच्या ठिकाणी ज्ञान आहे का? ज्ञान ब्रह्माच्या ठिकाणी आहे. ब्रह्मा व्यतिरिक्त कुठं ज्ञान आहे का? कुठंच ज्ञान त्या ठिकाणी नाही. आणि असं निर्गुण निराकार असणारं जे ब्रह्मतत्व आहे, त्या ब्रह्मतत्वाला तुम्ही काय म्हणता? इंद्रिय जन्य. जन्य शब्दाचा अर्थ काय घ्यायचा?
व इंद्रियांपासून उत्पन्न होणारं जे आहे त्याला इंद्रियजन्य असं म्हणतात. मग तुम्ही प्रमा म्हणता, यथार्थ म्हणता, आहे का नाही, इंद्रियांना कर्ण पण म्हणता, म्हणजे इंद्रियांनी त्या ब्रह्माला उत्पन्न केलं असं होईल का नाही? आणि इंद्रिय, आहे का नाही, हे जड असणारी इंद्रिय आणि त्या ब्रह्माला त्याने उत्पन्न केलं असं होईल का नाही सरळ सरळ? कारण यथार्थ प्रमा आणि इंद्रियजन्य आपलं कर्ण, इंद्रियांना करणे म्हणतात, याचा अर्थ त्या ब्रह्माला कोणी उत्पन्न केलं? इंद्रियांना उत्पन्न केलं. आणि इंद्रियांनी ब्रह्माला उत्पन्न केलं म्हणजे ब्रह्मापेक्षा इंद्रिय श्रेष्ठ ठरली का नाही? म्हणजे आपण कोण झाले? आपण झालो देहात्मवादी, इंद्रियांना खरं म्हणणारे, आहे का नाही? देव तोची देव काय नाही, देहाते आपणती मानते, विषयाती भोग म्हणते, या परते न स्मरते अनेक काही, ऐक नाही, जीव तोचे देव भोजनती भक्ती मरणती मुक्ती पाखंड्याची. ही सगळी लक्षणं आपल्यावर यायला लागली का नाही? आपल्यावरच यायला लागली. कारण का? आपण त्याला इंद्रियाच्या माध्यमातून उत्पन्न करायला लागलो, म्हणून अशा पद्धतीने इतके दोष आपल्यावरती येऊ शकतात. ठीक आहे, हा मुद्दा, हा पॅरेग्राफ लक्षात आला. प्रमा म्हणजे यथार्थ ज्ञान, इथपर्यंत लक्षात आलं. आणि ते कशाने होतं? इंद्रियाच्या माध्यमातून होतो, म्हणून इंद्रिय काय झाली? त्याची करणे झाली. ठीक आहे ना? म्हणजेच ते ब्रह्म इंद्रियाने उत्पन्न झालं का नाही? म्हणजेच त्या ब्रह्माला इंद्रियजन्य म्हणू लागलो का नाही? ते ब्रह्म उत्पन्न होण्याला आपण इंद्रियजन्य असं म्हणू लागलो. परंतु ब्रह्म ज्ञानरूप आहे व ते ज्ञान उत्पत्ती विनाश रहित व नित्य आहे. ब्रह्मा व्यतिरिक्त कुठे ज्ञान नाही. ऐक ना, ब्रह्म व्यतिरिक्त कुठे ज्ञान आहे का? कुठंच ज्ञान नाही. अशा नित्य ज्ञानास इंद्रियजन्यत्व कसे म्हणता येईल? अशा नित्य ज्ञानास, नित्य ज्ञानरूप असणाऱ्या ब्रह्मास इंद्रियजन्यत्व, इंद्रियांपासून उत्पन्न होणारं ब्रह्म आहे असं कसं म्हणता येईल? ऐक नाही, कारण ज्ञान होतं म्हणजेच ब्रह्म उत्पन्न होतं की नाही? जिथं जिथं ज्ञान झालं तिथं तिथं ब्रह्म उत्पन्न झालं. ऐक नाही, आणि जिथं जिथं ज्ञान झालं नाही तिथं ब्रह्म उत्पन्न झालं असं होईल का? आता ह्या ब्रह्माचं प्रत्यक्ष दर्शन म्हणजे कशात होणार आहे बरं आपल्याला? ते काय साकार आहे का? सगुण आहे का? म्हणजे त्याला दर्शन घेता येईल आपल्याला? त्याला ते निर्गुण निराकारच आहे ना मुळात तत्व. त्याला नाम नाही, रूप नाही, आहे का नाही? काय आहे का? तू चिरगुराया काय म्हणता पूर्ण? ते डोळ्यातले ओवी काय म्हणता तुम्ही? आहे का नाही? त्याला नाम नाही, रूप नाही, काहीच नाही, असं असणारं त्याचं निराकार स्वरूप आहे. आणि निराकार आहे ते निराकार कधी इंद्रियाला दिसेल का? आणि इंद्रियातून कधी उत्पन्न होईल का? होणार नाही. म्हणजे त्याला इंद्रियजन्यत्व म्हणणं हा दोष नाही का? हा दोष आहे. ही शंका शिष्याने केलेली कोणाला कोणाला कळाली आणि कोणाला नाही कळाली बरं? थोडक्यात सांगा. हा म्हणा किंवा नाही म्हणा. हम्म. बरोबर. आणि इंद्रियाने उत्पन्न केलं ना त्याला, असं ते म्हणतात. पण हे कसं होऊ शकतं? आहे का नाही? चल आता, श्री गुरु काय करतात? त्याचं समाधान करतात. श्री गुरु, इंद्रियजन्य असा व्यवहार होण्यास हरकत नाही. ते सगळं ब्रह्मज्ञान आहे ना, ते इंद्रियजन्य आहे असं होण्यास हरकत नाही. होऊ शकतं ना. ऐक नाही, माशी तुम्हाला उदाहरण दिलं का नाही, की हे व्यापक आकाश आहे आणि व्यापक आकाशामध्ये जल आनयन कार्य जर व्हायचं असेल तर त्या आकाशाला उपाधी लावावं लागेल का नाही? उपाधी लावावंच लागेल ना. आणि उपाधीशिवाय त्याच्यात कार्य होईल का? इकडचं पाणी तिकडे नेणं हे कार्य होईल का? नाही. मग आकाशाला उपाधी लावली, आकाश आलं का नाही घाटात? मग त्या आकाशाला तुम्ही काय म्हणले? घटाकाश. घटाच्या आकाश, घटामध्ये आलेला आकाश आहे. आता त्या आकाशामध्ये तुम्ही पाणी भरू शकता ना? इकडचं पाणी तिकडे नेऊ शकता ना? नेऊ शकता, आहे का नाही? पूर्वी पाणी नेता येत होतं का? नाही ना. तसं तुकोबऱ्या म्हणतात, नावा आला रूपा, तुका म्हणे झाला सोपा. तो नावा रूपाला आलाय का नाही? मग तो आता सोपं झालाय का नाही? सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, कर कटावरी ठेवून या. असं होऊ शकतं की नाही? होऊ शकतं. पण जोपर्यंत नावा रूपाला येत नाही तोपर्यंत तो विषय होईल का आपल्याला? विषय होऊ शकत नाही. त्याला कसं करावं लागतं? नावारूपाला आणावं लागतं. जसं तुकोबराय म्हणतात की ते लहान लहान मुलं असतात ना, त्या लहान लहान असणाऱ्या मुलांना त्याला एक दोन जेव्हा शिकवायचे असतात की नाही, अवनाम्याच्या काळे खडे मांडी येले बाळे, मग त्याची पुढे पुढे काही, मग त्याची पुढे पुढे काही, मग लागली या सोयी. म्हणजे एकदा त्याला कळलं का हे, याला हे दोन खडे ठेवले, एक खडा ठेवला, एका खड्याला एक असं म्हणायचं, दोन खड्याला दोन असं म्हणायचं, पाच खड्याला पाच, दहा खड्याला दहा असं, त्याला एकदा लक्षात आलं का मग ते खडे ठेवायची गरज पडते का? खडे आपण टाकून देतो. त्याला एकदा त्याचं कळलं ना स्वरूप, म्हणजे खडे ठेवायची गरज आहे का?
नाही गरज आहे का नाही तशा पद्धतीनं त्याला लक्षात आणण्याकरता काय करावं लागतं, हे खडे वगैरे, हे अशी पाटी पेन्सिल वगैरे असं काय करू हे असं काय करावं लागतं, उपाध्या तयार करायच्या आणि त्या माध्यमातून काय करायचं, त्याचं ज्ञान करायचं. आणि एकदा ज्ञान झालं तर उपाधीची काय आवश्यकता पडते का? उपाधीची आवश्यकता पडत नाही. म्हणून या ठिकाणी त्या ब्रह्माचं ज्ञान होण्याचा व्यवहार घडू शकतो की नाही? घडू शकतो ना. त्या ठिकाणी कसा घडतो पहा, इंद्रियजन्य म्हणजे इंद्रियापासून ब्रह्मज्ञान उत्पन्न होतं असा व्यवहार होण्यास हरकत नाही. एकाच व्यापक चैतन्याच्या ठिकाणी उपाधी भेदाने निरनिराळी नावे प्राप्त होतात बर का. की आता हे ब्रह्मचैतन्य एक आहे का अनेक आहे बरं? एकच ब्रह्मचैतन्य ना. मग त्या एकच ब्रह्मचैतन्याला आपण किती आता घटाचे आपलं आकाशाचे किती प्रकार केले ते मागं आपण? चार. काय काय नाव आलते त्याला? मेघ आकाश. घटाकाशाच्या ठिकाणी आपण कोणतं चैतन्य घेतलं? कुठंच चैतन्य का जीव चैतन्य? कुठंच चैतन्य. आणि आणि ज्याला आकाशाच्या ठिकाणी कोणतं चैतन्य? ईश्वर कोण म्हटलं बरं? ईश्वर मेघ आकाशाच्या ठिकाणी घ्यायचं, जल आकाशाच्या ठिकाणी जीव चैतन्य घ्यायचं, आहे की नाही? आणि ब्रह्मचैतन्य कुठे घेतलं आपण? महाआकाशाच्या ठिकाणी. ठीक आहे ना. आता सांगू का, की घटाकाशाच्या ठिकाणी साक्षी कुटस्थ चैतन्य घेतलं, जलाकाशाच्या ठिकाणी काय घेतलं? जीव चैतन्य घेतलं, मेघ आकाशाच्या ठिकाणी काय घेतलं? ईश्वर चैतन्य घेतलं, आणि महाआकाशाच्या ठिकाणी ब्रह्म चैतन्य घेतलं. आता एका चैतन्याला हे वेगवेगळ्या उपाधीने नावं आली का नाही? जीव चैतन्य, कुठस्थ चैतन्य, ईश्वर चैतन्य, ब्रह्म चैतन्य. या ब्रह्म चैतन्याला वेगवेगळे आपण कशा उपाधी सापेक्ष वेगवेगळी नावं दिली, आणि ते लक्षात आलं की नाही आपण? तसं या ठिकाणी हे उत्पत्ती विनाश रहित नित्य असणारं जे ब्रह्म चैतन्य आहे, याला उपाधी सापेक्ष वेगवेगळी नाव येऊ शकतात की नाही? त्याचं ग्रहण करण्याकरता लहान मुलगा आता मग आपण ज्ञानेश्वरीमध्ये पाहिलं का नाही, लहान मुलं असतं आणि त्याला असं जीव घालायचं म्हणलं का ते जेवत नाही, आहे का नाही? ते म्हणतं मला खायचं नाही, खायचं नाही. मग त्याला काय करावं लागतं? हा काऊचा, हा चिवचा, हा माऊचा, आजीचा, बाबाचा, एकच घास 20 ठिकाणी करून घातलं ते खातं का नाही? त्याला होऊ शकतं का नाही ते? होऊ शकतं. तसंच या ठिकाणी हे ब्रह्मचैतन्य विषय होऊ शकते का नाही? पण सरळ सरळ होईल का? नाही. मग त्याला आता काय करायच्या, वेगवेगळ्या उपाध्या करायच्या, आणि उपाध्याचा अपेक्ष ते ते चैतन्य आपल्याला विषय होऊ शकते की नाही? इंद्रियजन्य होऊ शकते की नाही? होऊ शकतं ना ते. तर पहा, एकाच व्यापक चैतन्याच्या ठिकाणी उपाधी भेदाने निरनिराळी नावे प्राप्त होतात. यास उदाहरण, आता उदाहरण देऊन सांगतात. उदाहरण आपण अनेक वेळा ऐकलेलं आहे. सरळ उदाहरण आहे. एका तळ्यातील पाणी पाटाच्या मार्गाने बागेतील आळ्या पावेतो जाते. नंतर ते पाणी आळ्यात शिरून आळ्याच्या आकाराचे होते. मग हे तळ्यातील पाणी, हे पाटातील पाणी, हे आळ्यातील पाणी अशी स्थलभेदाने पाण्यास निरनिराळी नावे प्राप्त होतात. बघा, पाणी आता कुठे आहे? आळ्यामध्ये आलेले. आता त्या आळ्यातलं पाणी आपल्याला कुठे घेऊन जायचंय? बाग वगैरे तयार केलेली आहे, त्या बागेपर्यंत घेऊन जायचंय. मग आता ते पाणी असं सरळ जाईल का बागेपर्यंत? ते पाणी सरळ बागेपर्यंत जाणार नाही. मग त्याला काय केलं आपण? पाट त्या ठिकाणी काय केला? तयार केला. मग आता ते पाणी आळ्यातलं पाटात आलं, तेव्हा आता आपण त्याला आळ्यात आपलं तळ्यातलं पाणी म्हणाल का पाटातलं पाणी म्हणणार? आहे का नाही? आता तळ्यातही पाणी आहे, ते तळ्यातलं पाणी वेगळं, आणि हे आता पाटातलं पाणी वेगळं, आहे का नाही? आता पाटाचं पाणी आळ्यापर्यंत गेलं आणि आळ्याच्या आकाराचं झालं, तेव्हा त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण पाटातलं पाणी म्हणतो का आळ्यातलं पाणी म्हणतो? आळ्यातलं पाणी म्हणतो. आता तळ्यातही पाणी आहे, पाटातही पाणी आहे, आणि आळ्यातही पाणी आहे. परंतु पाणी बदललं का पाणी एकच आहे ते? पाणी एकच आहे. पण पाटातल्या पाण्याला तुम्ही आ एकच आहे का नाही? आता म्हणा बरं, आळ्यातल्या पाण्याला पाटाचं पाणी, पाटाच्या पाण्याला तळ्याचं पाणी. नाही, ते तळ्यातलं पाणी आहे, हे आळ्यातलं पाणी आहे, हे पाटाचं पाणी आहे. पाणी एक जरी असलं तरी उपाधी सापेक्ष. आता नेटवर्क मध्ये प्रॉब्लेम येतो, आहे का काही तसं? येतो ना आवाज? आवाज येतो? येतो ना, हा असं. हा, ते नेटवर्क जात येतं ना जरा.
म्हणून उपाधी सापेक्षता आता पाण्याला वेगवेगळी नावं आली का नाही. पाणी बदललं नाही, पाण्याला तेच नाव आली. विषय फार आता विषय सोपा आहे, फार किचकट आहे, कठीण आहे असं काही नाही. फक्त मान अशा डोलत राहिलं तरी मग असं वाटतं चला व्यवस्थित आहे काहीतरी. उदाहरण, एक तळ्यातील पाणी पाटाच्या मार्गाने बागेतील पावेत जाते. नंतर ते पाणी आळ्यात शिरून आळ्याच्या आकाराचे होते. मग हे तळ्यातील पाणी, हे पाटातील पाणी, हे आळ्यातील पाणी अशी स्थलभेदाने, स्थल म्हणजे त्याचे ठिकाण, त्याचा देश बदलला म्हणून त्याला नावं बदलली. त्याचं देश ठिकाण जर बदललं नाही, त्याचं स्थळ जर बदललं नाही, तर त्याला नावं वेगवेगळी येतील का? येणार नाही. म्हणून स्थलभेदाने ऐक नाही, देशभेदाने, स्थलभेदाने अशी त्याला काय होतात, वेगवेगळी नावं येत असतात. आता तसं उदाहरण घ्यायचं, सर्व व्यापक चैतन्याचा जेवढा भाग एका शरीरातील अंतःकरणात व्यापक असेल, त्या अंतःकरणासहित तेवढ्या चैतन्यास प्रमातृ प्रमातृ चैतन्य असे नाव येते. आता हे ब्रह्म चैतन्य आहे, हे सर्वव्यापक आहे का नाही? हे सर्वव्यापक असणारे ब्रह्म चैतन्य आहे. आता त्या ब्रह्म चैतन्याला अंतःकरणाने व्यापलं. आता आपलं अंतःकरण केवढं बरं विचार केला तर आपलं जेवढं शरीर आहे का नाही, तेवढं आपलं आपलं अंतःकरण, असा आपण मागे विचार केलेला आहे. मग आता या अंतःकरणाने काय केलं, त्या सर्व व्यापक ब्रह्मचैतन्याला संकोचित केलं का नाही, आवृत्त केलं का नाही, केलं. मग जेवढ्या असणाऱ्या अंतःकरणाने त्या चैतन्याला संकुचित केलं, तेवढ्या चैतन्याला आपण काय म्हणतो, कुटस्थ चैतन्य म्हणतो, साक्षी चैतन्य म्हणतो, आहे का नाही, असे त्याला म्हणतो का नाही, अशी त्याला नावं त्या ठिकाणी आली. सर्वव्यापक चैतन्याचा जेवढा भाग एका, ऐक नाही, शरीर किती आहेत, अनेक शरीर आहे, पण एका शरीराचा विचार आलेला आहे. एका शरीरातील अंतःकरणात व्यापक असेल, त्या अंतःकरणासहित तेवढ्या चैतन्यास काय म्हणायचं, प्रमातृ चैतन्य असे नाव येते. हे प्रमातृ चैतन्य तळ्याच्या स्थानी समजावे. एखाद्याला जर आकृती काढता आली तर काढा, वाटलंच तर तिथं आळं करायचं, मग आपलं पहिलं मोठं तळ दाखवायचं, किंवा तिथं तळ असं लिहायचं, तळ नंतर पाठ त्याच्यानंतर आळ असं लिहायचं आहे का नाही. तर जिथं तळ हा शब्द लिहिलाय का नाही, किंवा त्या तळ्याच्या ठिकाणी कोणतं चैतन्य लिहायचं, लगेच प्रमातृ चैतन्य लिहायचं. म्हणजे ते तळ्याच्या खाली अंतःकरण, आणि अंतःकरणाच्या खाली काय लिहायचं, प्रमातृ चैतन्य असं करा, आहे का नाही. पहिलं वर काय लिहिलंय का तुम्ही, लिहून घेतलं काही नसेल तर तिथं पेन वगैरे असेल, वही वगैरे असेल तर वरती लिहा तळ, आहे का नाही. तळ्याच्या खाली लिहायचं, खाली काय लिहायचं, अंतःकरण, आहे का नाही. आणि अंतःकरणामध्ये कोणतं चैतन्य आलं, प्रमातृ चैतन्य आलं, असं करा त्या ठिकाणी. हा ठीक आहे. आता दुसरं घ्या, अंतःकरणाची वृत्ती इंद्रियाद्वारा घाटापर्यंत जाते, आहे का नाही. आता जसं त्या तळ्यातलं पाणी आळ्यापर्यंत चाललं, आहे का नाही, पण ते असं नाही जात, तर त्याला त्या ठिकाणी काय असते, पाटाची आवश्यकता असते, आहे का नाही. आणि पाट कसा होतो, पाट असा छोटा असतो का, लांब असा असतो का नाही, पाट लंबायमान होत असतो, लांबट असतो. तसं आता ह्या अंतःकरणामध्ये कोणतं चैतन्य आहे, प्रमातृ चैतन्य आहे. पण त्या प्रमातृ चैतन्य आता कुठं चालले, बाहेर घाटापर्यंत चाललेलं आहे. मग बाहेर घाटापर्यंत जाण्याकरता काय, त्याला बाहेर जाण्याकरता काय पाहिजे, अंतःकरणाची वृत्तीची आवश्यकता आहे. ही अंतःकरणाची वृत्ती जिथं गट ठेवला असेल तितक्या लांबीची होते का नाही. अंतःकरणाची वृत्ती किती लांब, अगदी ती चंद्रापर्यंत जाऊ शकते, आहे का नाही. आणि तुम्ही म्हणले सूर्यापर्यंत जाणार नाही, सूर्य कसा आहे, आगीचा गोळा आहे, तर ती सूर्यापर्यंत पण जाऊ शकते. ती कुठे जात नाही, ती सगळीकडे जाऊ शकते. किती किती काही दूरच्या आकाराची होऊ शकते, सूर्याच्या पेक्षा फार अगदी लहान लहान तारे असले तर त्याला पण ती पाहू शकते, इतकी दूरपर्यंत ती जाऊ शकते अशा पद्धतीनं. म्हणून अंतःकरणाची वृत्ती इंद्रियाद्वारे, इंद्रिय म्हणजे आता अंतःकरणाची वृत्ती इंद्रियाद्वारे म्हणजे कोणत्या इंद्रियाद्वारे, नेत्रेंद्रियाद्वारे जाऊ शकते, आहे का नाही. नेत्रेंद्रियाद्वारे जाऊ शकते, चक्षु इंद्रियाद्वारे जाऊ शकते का, नेत्रून चक्षु एकच आहे, एकच आहे का नाही. त्वग इंद्रियाच्या माध्यमातून जाऊ शकते, त्वचेच्या माध्यमातून जाऊ शकते, पंचेंद्रियाच्या माध्यमातून ती वृत्ती बाहेर जाऊ शकते, ठीक आहे ना. पण अंतःकरणाची वृत्ती इंद्रियाद्वारे घटापर्यंत जाते. बाहेर काय ठेवलेलं आहे, घट आहे, त्या घटापर्यंत जाते. तेवढ्या वृत्तीतील चैतन्यास
प्रमाण चैतन्य म्हणावे. तेवढ्या वृत्तीत आलेलं जे आहे अंतःकरण वृत्तीमध्ये, अंतःकरणात नाही, अंतःकरणात आलं का त्याला प्रमातू चैतन्य म्हणायचं. आणि वृत्तीमध्ये आलं, फक्त वृत्तीत, अंतःकरणाच्या असणाऱ्या वृत्तीत आलेलं जे चैतन्य आहे त्या चैतन्याला काय नाव म्हणायचं? प्रमाण चैतन्य असं नाव त्या ठिकाणी घ्यायचं. आता वरती काय लिहायचं? तिथं लिहिलं का नाही तळ? आता इथं काय लिहणार तुम्ही? तळ्याच्या पुढं पाठ, पाठ आहे का नाही? आणि पाठाच्या खाली काय लिहणार? हा, अंतःकरणाची वृत्ती. आणि वृत्तीच्या खाली काय लिहणार? प्रमाण चैतन्य असं लिहायचं. ठीक आहे ना? मला असं वाटतं मागं आपण लिहिलं असं कदाचित हे. तिसरं पाहता. हा, अंतःकरणाची वृत्ती इंद्रियाद्वारे घाटापर्यंत जाते तेवढ्या वृत्तीतील चैतन्यास प्रमाण चैतन्य म्हणावे, हे पाठाच्या स्थानी समजावे. आता तिसरा मुद्दा. घाटादी विषयात व्याप्त असणाऱ्या चैतन्यास प्रमेय चैतन्य किंवा विषय चैतन्य म्हणावे. बघा आता, घाटादी, घट काय त्या ठिकाणी विषय आहे ना, आपल्याला घाटाला जाण्याचा आपला काय विषय होता? घाटाला जाण्याचा विषय होता. ठीक आहे नाही? मग घाटादी विषयात व्याप्त असणाऱ्या चैतन्यास आहे का नाही, आता ती वृत्ती कुठे जाते? जसं पाटाचं पाणी कुठं जातं? आळ्यामध्ये जातं आणि आळ्याच्या आकाराचं होतं. तसं ही वृत्ती नुसती घाटापर्यंत जाते का घाटाकार होते? घटकार होते, आहे का नाही? आणि त्याच्यामध्ये असणारं जे प्रवृत्तीमध्ये चैतन्य ते काय करतं? त्याचं ज्ञान करतं, आहे का नाही? कारण त्या घटावरती दोन आवरण असतात. एका आवरणाचा नाश कोण करतं? वृत्ती करते, आहे का नाही? आणि एका आवरणाचा नाश म्हणजे अंधकाराच्या आवरणाचा नाश आणि अज्ञानाच्या आवरणाचा नाश, असे दोन आवरण त्याच्यावरती असतात, आहे का नाही? तर वृत्तीतले चैतन्य काय करतं? त्याचं काय करतं? ज्ञान करून देतं, म्हणजे अज्ञानाचा नाश करून देतं. आणि त्या ठिकाणी अंधकाराचा नाश बाह्य असणाऱ्या प्रकाशाने होत असतो. पण त्याच्याकरता काय आहे? वृत्तीला तेवढ्या आकाराचं व्हावं लागतं, बरोबर ना? आता समजा मोठा राजवाडा आहे का नाही, आणि त्या राजवाड्याला एखादी खिडकी म्हणा, एखादं दरवाजे म्हणा फारच छान असेल, तर आपण म्हणतो बघा हा जो बंगला आहे, राजवाडा आहे, याचा दरवाजा किती छान आहे. म्हणजे वृत्ती कशी केवढ्या आकाराची झाली? दरवाजाच्याच आकाराची झाली ना, म्हणून दरवाजाचंच ज्ञान झालं, खिडकीचं ज्ञान झालं. पूर्ण बंगल्याच्या आकाराची झाली असती तर बंगल्याचं ज्ञान झालं असतं. म्हणजे काय होते? वृत्ती काय करते त्या ठिकाणी? व्याप्ते आकाराची त्या ठिकाणी होत असते. आता समोर जर घट असेल तर घटादी विषयाची होईल, आहे का नाही? म्हणून घटादी विषयात व्याप्त असणाऱ्या चैतन्यास प्रमेय किंवा विषय चैतन्य म्हणायचं. तिथं प्रमा चैतन्य म्हणा किंवा त्याला विषय चैतन्य असं म्हटलं तरी चालू शकतं. आता वरती काय लिहायचं? तिथं तळ, पाठ, आणि इथं काय लिहायचं? आता वरती आळ लिहिलं, आहे का नाही? आळ्याच्या खाली काय लिहिणार आता तुम्ही? विषयाकार झाले, घटाकार झाले, विषयाकार झाले, आहे का नाही? आता अंतःकरणाची वृत्ती काय झाली? विषयाकार झाली, आहे का नाही? कारण त्याला विषय चैतन्य पण आपण म्हणू शकतो ना, आहे का नाही? त्याला प्रमेय चैतन्य पण आपण म्हणू शकतो ना, असं म्हणू शकतो, आहे का नाही? प्रमाता, प्रमाण आणि प्रमेय असं येतं का नाही? प्रमेय म्हणजे तो असणारा विषय, असं लक्षात घ्या. मग काय लिहायचं वरती? वरती लिहिलं आळ, त्याच्या खाली लिहिलं विषयाकार, आहे का नाही? विषयाकार असणारे चैतन्य कोणतं चैतन्य? प्रमेय चैतन्य, विषय चैतन्य. पाहता. घटादी विषयात व्याप्त असणाऱ्या चैतन्यास प्रमेय चैतन्य किंवा विषय चैतन्य म्हणावे, हे आळ्याच्या स्थानी समजावे. आणि हे कुठं समजून घ्यायचं? आळ्याच्या स्थानी समजून घ्यायचं. पुढं आता चौथं. अंतकरण अंतकरण वृत्तीचा घटादी विषया घटादी विषयाप्रमाणे आकार होतो. आता अंतकरण जी वृत्ती आहे का नाही, ती कशी होते? घटादी विषयाप्रमाणे होते. घटाचा जसा आकार असेल तशी ती विषयाप्रमाणे आकार होतो. त्या घटाकार वृत्तीतील चैतन्यास प्रमा किंवा किंवा प्रमिती चैतन्य म्हणावे. आता ती आकाराची झाली ती वृत्ती, आहे का नाही? जेव्हा ती वृत्ती घटादी आकाराची झाली, घटाकार आकाराची झाली, आणि त्याचं ज्ञान झालं का नाही, आता ते ज्ञान यथार्थ आहे का अयथार्थ आहे? हा घटच आहे, यथार्थ, आहे का नाही? यथार्थ. त्यालाच आपण काय म्हणतो? स्मृती उन्भिन्न आणि अबाधित अर्थाला विषय करणारं जे ज्ञान, त्याला कोणतं ज्ञान म्हणतो आपण? प्रमाण, आहे का नाही? प्रमा चैतन्याचं ज्ञान असणार ते. ठीक आहे.
म्हणून अंतःकृतीचा घटादी विषयाप्रमाणे आकार होतो. त्या घटाकार वृत्तीतील चैतन्यास प्रमा किंवा प्रमिती, त्याला प्रमाय म्हटलं किंवा प्रमिती म्हटलं तरी चालेल. आता हे तीन झाले की त्याच्या पुढे अशा पद्धतीने आता हे काय करायचं, त्याचं ज्ञान होतं, म्हणजे अबाधित अर्थाला विषय करणारं ज्ञान, त्यालाच काय म्हणायचं, प्रमा म्हणायचं किंवा त्याला प्रमिती असं म्हणू शकतो आपण. हे आळ्याच्या आकाराप्रमाणे झालेल्या पाण्याच्या ठिकाणी समजावे, आहे की नाही. इथे याला कुठे घ्यायचं, आता पुढे चौथं, हे आळ्याचा आकार आहे की नाही, आकार तिथं आता करायचं आकाराकार असं लिहायचं, आहे की नाही. आता घाटापर्यंत गेली, घाटाच्या विषयाची झाली, पण इथं आकाराकार आपण म्हटलं ना, जेव्हा ती पूर्ण आकाराकार होईल तेव्हा त्याला काय म्हणायचं, त्या ठिकाणी प्रमा चैतन्य किंवा प्रमिती चैतन्य असं त्या ठिकाणी म्हणायचं. आणि हे तयार केलं की लगेच पाठवून द्यायचं वाटलं तर प्रश्नामध्ये, म्हणजे आपल्याला ते लक्षात येऊन जाईल. हे आळ्याच्या आकाराप्रमाणे झालेल्या पाण्याच्या ठिकाणी समजावे. याप्रमाणे अंतःकरण आणि त्याची वृत्ती यांच्या निरनिराळ्या स्थितीत नित्य ज्ञानरूप असणाऱ्या चैतन्यास निरनिराळी नावे प्राप्त होतात. उदाहरण दिलं का नाही, आळ्याचं पाणी, तळ्याचं पाणी, पाटाचं पाणी, आकाराचं, तळ्याच्या आकाराचं पाणी, ऐक नाही, अशी पाण्याला आकार येतात की नाही, तसं त्या चैतन्याला प्रमातू चैतन्य, अंतःकरणात राहतं तेव्हा प्रमातू चैतन्य, वृत्तीमध्ये येतं तेव्हा प्रमाण चैतन्य, घटाकार झाले तेव्हा त्याला कोणतं प्रमेय चैतन्य, विषय चैतन्य, आणि तेव्हा पूर्ण विषय आपले काय काय शब्द वापरला तिथं की घटाकार म्हणजे घटच आहे की नाही, घटच आहे असं यथार्थ ज्ञान होतं, तेव्हा त्याला प्रमिती चैतन्य किंवा प्रमा चैतन्य अशी नावे येतात की नाही. म्हणजे एकच चैतन्य, एका चैतन्याला किती नावं आली बरं, प्रमातू चैतन्य आलं, प्रमाण चैतन्य आलं, प्रमय चैतन्य आलं, म्हणजेच विषय चैतन्य आलं, आणि पुढं चौथं प्रमा चैतन्य किंवा प्रमिती चैतन्य. किती नावं आली बरं त्या एका चैतन्याला, एका चैतन्याला अशा पद्धतीनं वृत्तीच्या माध्यमातून चार नावं आली, आहे का नाही, आली का नाही, चार चार नावं त्याला येऊ शकतात. ती कशी नावं आली, वास्तविक पाहिलं तर चैतन्याला ही नावं तरी आहे का ना, आकार तरी आहे का, फक्त आता ही नावं आली आकाराच्या सापेक्ष आली, म्हणजे उपाधीच्या सापेक्ष नाही, आकार नाही, उपाधीच्या सापेक्षी ही त्या चैतन्याला अशी निरनिराळी नावं आली. म्हणून आळ्याच्या आकाराप्रमाणे झालेल्या पाण्याच्या ठिकाणी समजावे. हे झालं आपलं आताच बोलून. याप्रमाणे अंतःकरण आणि त्याची वृत्ती, आहे का नाही, हे त्या चैतन्याला वेगवेगळी नाव का आली, तर अंतःकरण त्याला कारण कोण ठरलं, एक अंतःकरण ठेवलं आणि अंतःकरणाची वृत्ती, आहे का नाही, यांच्या निरनिराळ्या स्थितीत, आहे का नाही, जेव्हा ते अंतःकरणात होतं तेव्हा प्रमातो चैतन्य, आणि वृत्तीमध्ये आलं तेव्हा ते प्रमाण चैतन्य, आणि वृत्ती तिथं आकाराची झाली, ज्ञान झालं, तेव्हा त्याला त्या ठिकाणी विषय चैतन्य किंवा त्याला प्रमिती प्रमा चैतन्य अशी निरनिराळी काय आलीत, नाव आली. यांच्या यांच्या निरनिराळ्या स्थितीत नित्य ज्ञानरूप असणाऱ्या चैतन्यास निरनिराळी नावे प्राप्त होतात. त्यात चैतन्याच्या ठिकाणी प्रमा असे नाव उत्पन्न होण्यास, आहे का नाही, आता त्यात आपण म्हणलं ना प्रमा चैतन्य, आहे का नाही, तर त्यात चैतन्याच्या ठिकाणी प्रमा असे नाव उत्पन्न होण्यास, चैतन्य उत्पन्न होण्यास नव्हे, आहे का नाही. आता इथं चैतन्याच्या ठिकाणी प्रमा म्हणजे काय, प्रमाणापासून झालेले यथार्थ ज्ञान, आहे का नाही, त्याची इंद्रिय काय आहे, करण आहे, हे बरोबर आहे ना, आणि ते यथार्थ आहे का नाही, ते यथार्थ आहे. मग आम्हाला काय सांगायचं तुला, की बाबा चैतन्य उत्पन्न होत नाही, आहे का नाही, पण चैतन्याचं ज्ञान वगैरे या गोष्टी काय इंद्रियाच्या साह्याने वगैरे आपल्याला विषय होऊ शकतात, आणि त्या इंद्रियाच्या माध्यमातूनच आपण त्याला विषय करू शकतो ना, अन्य कशाने विषय होणार आहे बरं आपल्याला, अंतःकरणाच्या द्वारे, इंद्रियाच्या द्वारे आपण त्याला काय करतो, वृत्तीच्या म्हणजे अशा पद्धतीने त्याला काय करतो, विषय करतो, जाणण्याचा प्रयत्न करतो. वास्तविक पाहिलं तर ते जाणण्यात तर येतं का, जाणण्यात सुद्धा येत नाही. म्हणून काय म्हणलं बाबा, की त्यात चैतन्याच्या ठिकाणी प्रमा असे नाव उत्पन्न होते, चैतन्य उत्पन्न होण्यास नव्हे. आम्ही चैतन्य उत्पन्न होतं असं म्हणतो का, चैतन्य कसं उत्पन्न होईल बरं, अंतःकरणामध्ये पण चैतन्य आहे, आणि घटापर्यंत पण घटामध्ये चैतन्य नाही का, घटाच्या ठिकाणी चैतन्य आहे का नाही, मग अंतःकरण चैतन्य असतं तेव्हा त्याला काय म्हणतो आपण, आणि घटापाशी चैतन्य असतं तेव्हा त्याला काय म्हणतो आपण, त्या चैतन्याला वेगवेगळे नाव आले का नाही, हा, अहो अंतःकरण उपय चैतन्य, घट उपय चैतन्य, पट उपय चैतन्य, विठ्ठल जळी स्थळी भरला, शून्य स्थावर जंगम याकून राहिलं सकळ, बापा रखमादीवर विठ्ठल सकळ, अशी नावं त्याला येतात की नाही.
अशी नावं त्याला उपाधी सापेक्ष आहे. फक्त त्याचं काय करायचं असतं, आपल्याला ज्ञान करायचं असतं. आता घटापाशी ज्ञान होईल का त्याचं? मग अंतःकरणाची वृत्ती तिथं गेली तर ज्ञान होईल का नाही? तरच त्या ठिकाणी काय होतं, ज्ञान होत असतं. म्हणून त्यात चैतन्याच्या ठिकाणी प्रमा असे नाव उत्पन्न होण्यास, चैतन्य उत्पन्न होण्यास नव्हे, विषयाकार झालेली वृत्ती कारण आहे. आता याला कारण काय होतं बरं ज्ञान उत्पन्न होण्याला? त्याला कारण काय? विषयाकार. विषयाकार म्हणजे किती नंबर आता विषयाकार म्हणजे? 3 नंबर का 4 नंबर? 3 नंबर विषयाकार आहे. कारण त्याला विषय चैतन्य आपण म्हणलं ना. विषयाकार झालेली वृत्ती कारण आहे आणि ती वृत्ती इंद्रियजन्य आहे. आता वृत्तीला जर बाहेर जायचं म्हणलं तर वृत्ती अशीच बाहेर जाईल का? का कोणत्या तरी इंद्रियाच्या माध्यमातून जाते? कोणतं तरी कर्म इंद्रिय असलं पाहिजे का त्या कर्म इंद्रियाच्या माध्यमातून वृत्ती बाहेर जाऊ शकते? आहे का नाही? असं म्हटलं की नाही आपण? कोणत्या ज्ञान इंद्रियाच्या माध्यमातून जाते असं लक्षात ठेवायचं. तुम्ही हा तरी म्हणा ना मग पटकन असं. म्हणून हा, बरोबर. आणि ती वृत्ती इंद्रियजन्य आहे. इंद्रियजन्य म्हणजे काय? इंद्रियापासून उत्पन्न होणारी आहे. कारण तिला आतून बाहेर जाण्याकरता इंद्रियाचीच आवश्यकता आहे. मग इंद्रियाने काय केलं? वृत्तीला उत्पन्न केलं का नाही? आणि इंद्रियांना इंद्रियाच्या द्वारेच वृत्ती काय होत असते? उत्पन्न होत असते, बाहेर जात असते, निर्माण होत असते. म्हणून ती वृत्ती इंद्रियजन्य आहे. या अभिप्रायाने प्रामाण्याची करणी इंद्रिय म्हटले. या अभिप्रायाने, या तात्पर्याने, या सगळ्या विचाराच्या माध्यमातून आम्ही काय म्हणलं की प्रामाण्याची करणे, प्रामाण्याची प्रमा म्हणजे काय? अबाधित अर्थाला विषय करणारे जे ज्ञान आहे ते प्रमाण ज्ञान असं म्हणतो, आहे का नाही? आणि त्याची करणे, करणे म्हणजे काय म्हणायचं? साधारण का असाधारण? करणे. माझं नेटवर्क गेलं का? हा, असाधारण. हा, मग इथं नेटवर्क जरा प्रॉब्लेम येतो, जरा थोडं आता विसंगती होईल, जरा सारखं करून घ्या वाटलं असतं. म्हणून ते असाधारण कारण आहे की नाही? म्हणून म्हटले, काय म्हटले की या अभिप्रायाने प्रमाण यानाची करणी इंद्रिय म्हटली. नित्य ज्ञानरूप चैतन्यास उत्पन्न करतात, आहे की नाही? आणि मग काय म्हटलं आम्ही बाबा की ते ब्रह्म चैतन्य नित्य ज्ञानरूप आहे, उत्पत्ती विनाश्रयित आहे, हे ठीक आहे, आहे का नाही? त्याला इंद्रिय कशी उत्पन्न करतील? पण इंद्रिय उत्पन्न कशी करतात? स्वतः इंद्रिय उत्पन्न करतात का अंतःकरण वृत्तीद्वारा उत्पन्न करतात? आहे का नाही? आणि अंतःकरणाने कशाला संकुचित केलेलं आहे? ब्रह्मचैतन्याला संकुचित केलेलं आहे. म्हणून अंतःकरणात आलं का नाही? आणि अंतःकरणात आल्यामुळं त्या अंतःकरणाचा परिणाम त्यालाच आम्ही वृत्ती म्हणतो. आणि ती वृत्ती परिणाम होण्याकरता कधी कधी आतही पण आकाराची होती, कधी कधी बाहेर आकाराची होती. जेव्हा स्मृती ज्ञान होतं तेव्हा आतच तिचा आकार धारण होतो. आणि कधी कधी बाह्य पदार्थ पाहायचा असतो तेव्हा ती बाह्याकार होत असते, ऐक नाही? मग बाह्याकार होत असते तेव्हा त्याला आम्ही काय म्हणतो? प्रमाण म्हणतो. ते यथार्थ ज्ञान नसतं, व्यवहारामध्ये बाद नसतं. म्हणून अशा पद्धतीनं त्याला आम्ही प्रमा म्हणतो. पण ते आकाराला येतं. ते कशामुळे येतं? तर ते इंद्रियाच्या माध्यमातून ते आकाराला येतं. इंद्रिय जर नसेल तर वृत्ती बाहेर जाईल का? वृत्ती बाहेर जाणार नाही. म्हणून आम्ही इंद्रियजन्य का म्हणतो? वास्तविक पाहिलं तर मन पण इंद्रिय आहे का नाही? आणि मन इंद्रियांचा राजा असं आपण म्हणतो की नाही? असं पण आपण म्हणतो. मग मन म्हणजेच अंतःकरणाची वृत्ती ही पण काय इंद्रियजन्य आहे असं म्हणू शकतो आपण. नित्य ज्ञानरूप चैतन्यास उत्पन्न करतात. या अभिप्रायाने इंद्रियास करणे म्हटली नाही, आहे का नाही? इंद्रियास करणे का म्हटली नाही? ते उत्पन्न करतात असं नाही, आहे त्याच त्या ठिकाणी काय करतात? ज्ञान करून देत असतात. जमिनीमध्ये पाणी आहेच, फक्त आम्ही विहीर खणली आणि आम्हाला पाणी लागलं, आम्हाला पाणी मिळालं, आहे का नाही? आम्ही पाण्याला शोधलं, आम्ही पाण्याला निर्माण केलं. शोधणं आणि निर्माण करणं याच्यामध्ये फरक असतो, आहे की नाही? पाणी आहेच, त्याचा काय झाला? फक्त शोध झाला. चैतन्य आहेच, फक्त त्याचा काय झाला? हा सगळा मंथुनी नवनीता तैसिगे अनंता, आहे का नाही? याचं काय केलं आम्ही? मंथन केलं. आणि मग त्याच्यामध्ये दुधामध्ये तूप होतच ना, तूप होतच आहे त्याच्यामध्ये, फक्त काय केलं? त्याचं मंथन केलं, आहे का नाही? तसं हे चैतन्य होतच का नाही? तर त्याचं काय आम्ही केलं? मंथन केलं. ज्ञानोबरांचं काय अभंग आहे? एक एक दोन तीन, एक आणि दोन तीन चार पाच सहा, इतके विचारून तुम्ही ब्रह्मानंदी राहा. म्हणजे एक म्हणजे काय, दोन म्हणजे काय, तीन म्हणजे काय, असा एक माऊलींचा अभंग आहे, तुम्ही त्याच्यामध्ये शोधा. तर त्याच्या सारं काय केलं? मंथन केलं. एक म्हणजे एक असणारं ब्रह्मतत्व, दोन म्हणजे प्रकृती पुरुष, ऐक नाही, तीन म्हणजे त्या मायेचे गुण असणारे. आता हे वेगवेगळे विचार करू शकतो आपण, पद्धतीनं लावू शकतो. चार म्हणजे चार वेदाचा विचार करा.
पंचज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून ते कसं आपल्याला विषय होतं. म्हणजे सहा शास्त्रांना बारकाईनं पडताळून पहा, सहा आस्तिक पहा, सहा नास्तिक पहा, आणि मग तुमच्या हातामध्ये काय येईल. कर कर हातावर आवळा ठेवला, करतळावर आवळा ठेवला, तो सर्व बाजूने पाहता येतो. तसं ते ब्रह्म आपल्याला सगळीकडून विषय होऊ शकतं असं माऊली त्या ठिकाणी म्हणतात. मग ब्रह्मानंदी राहा, मग ब्रह्मस्वरूप आपण होऊ शकतो. त्याच्याशिवाय होऊ शकतो का? त्याच्याशिवाय होऊ शकत नाही. कारण दुधामध्ये तूप आहे, पण त्याचं काय करावं लागेल आपल्याला? मंथन करावा लागेल. तसं या अभिप्रायाने इंद्रियास करणे म्हटले, म्हणून अशा तात्पर्याने विषयाने आम्ही इंद्रियांना करणे असं म्हणतो. विषय समजण्याकरता वेदांत वेदांत वेत्ते आचार्य यांची अशी परिभाषा आहे. मग तो विषय समजून घेण्याकरता हे आचार्य आहे का नाही, वेदांताचे आचार्य आहे का नाही, यांची काय ती परिभाषा आहे. परिभाषा म्हणजे तो शब्द ओळख होण्याकरता, तो विषय समजून घेण्याकरता हे यांनी काय केलेली आहे, एक संज्ञा म्हणजे ओळख पटवून घेण्याकरता ती काय असते, एक संज्ञा असते. त्यालाच काय म्हणतो आपण, परिभाषा म्हणजे शास्त्रीय पारिभाषिक शब्द. आता हे आपण व्यवहारामध्ये कधी वापरतो का? या शब्दांना कधी व्यवहारामध्ये आपण वापरत नाही. परंतु आता इथं शास्त्रामध्ये त्याला काहीतरी एक नाव द्यायचं. आता एखाद्या ह्या आकाशगंगेमध्ये एखाद्या ग्रहाचा शोध लावला, तर त्याला त्याची स्थिती वगैरे सगळ्या काही गोष्टी पाहून त्याला वैज्ञानिक काय करतात, एक नाव देऊन टाकत असतात, आहे का नाही. तसं आपण हे म्हणतो की नाही, युरेनस, नेपच्यून, प्लुटो वगैरे असे काही आता त्याला इकडे ही इंग्लिश मध्ये, आणि आपण काय म्हणतो काही काही हार्शेल वगैरे अशी ग्रहांची नाव वगैरे देतो का नाही, देतो. का बरं? तो ग्रहाचा स्वभाव तसा. तसं एक पारिभाषिक शब्द त्याला दिलं, त्या ग्रहाला विचारलं तो काही नाव आहे का, तर तो ग्रह म्हणून का माझं अमुक अमुक नाव आहे, हे नाव तुम्ही ठेवा, नाही ना म्हणू शकत, आहे का नाही. तसं त्याला एक पारिभाषिक शब्द आपण त्या ठिकाणी देतो आणि त्याची ओळख करून घेतो. तसं हे विषय समजून घेण्याकरता हे वेदांत व्यत्यय आहे का नाही, याने काय केलेली आहे, याची एक पारिभाषिक शब्द किंवा त्याची एक भाषा तयार केलेली आहे. म्हणतो विषय समजण्याकरता वेदांत व्यत्यय काय करतात, आचार्य याची अशी परिभाषा करतात. तसेच अंतकरण उपहित आणि अंतकरण विशिष्ट यातील भेद म्हणजे बघा, अंतकरण उपहित, अंतकरणाने काय केले, अंत आता उपहित आपण मागं पाहिलं की नाही, उपाधी उपहित वगैरे, ऐक नाही असे शब्द पाहिले की नाही. अंतकरण उपहित, अंतकरण विशिष्ट, हे कुठं पाहिलं आपण पहिल्या तरंगात, दुसऱ्या तरंगात, का तिसऱ्यात पाहिलं, आठवतं का तुम्हाला? दुसऱ्या तरंगात झालं का नाही आपल्याला अंतकरण उपहित, आहे की नाही. आता जे उपाधी असतं ते कसं असतं, उपहित असतं ना. म्हणजे कर्ण शुष्कुली, आठवतं का माझं चाललंय व्यवस्थित का, नेटवर्क गुतते बघा बरं जरा. मला मी रात्री तुम्हाला मेसेज केला होता की नेटवर्कचा जरा प्रॉब्लेम आहे का नाही. आता असं समजून घ्या की उपय सांगत असताना की काना त्याची काय व्याख्या होती लांडगे महाराज, जे आपण वेगळे होऊन दुसऱ्याचं ज्ञान करून देतं त्याला काय म्हणायचं, उपाधी असं म्हणायचं, आहे का नाही. आणि आपल्यासही दुसऱ्याचं ज्ञान करून देतं तेव्हा त्याला काय म्हणायचं, विशेषण म्हणायचं, आहे का नाही. हा, उपाधी म्हणजे आपण वेगळं राहून दुसऱ्याचं ज्ञान करून देतं ना, आहे का नाही. तेव्हा त्याला काय म्हणायचं, विशिष्ट असं म्हणायचं. आणि आपण वेगळं राहून दुसऱ्याचं ज्ञान करून देतं त्याला उपाधी असं म्हणायचं. आणि आपल्यासही दुसऱ्याचं ज्ञान करून देतं तेव्हा त्याला विशिष्ट असं म्हणायचं. विशिष्टच हे विशेषण आहे ना, विशिष्ट म्हणजेच विशेषण आहे असं लक्षात घ्या. हा, तसेच अंतकरण उपहित आणि अंतकरण विशिष्ट यातील भेद म्हणजे अंतकरण उपाधीने युक्त जे चैतन्य त्यास अंतकरण उपहित चैतन्य म्हणतात, आणि अंतकरण विशेषाने युक्त जे चैतन्य त्यास अंतकरण विशिष्ट चैतन्य. अंतकरण विशिष्ट चैतन्यच म्हणजे जीव चैतन्य म्हणू शकतो की नाही. नेटवर्क आता राहतच नाही, ते जात येतं वाटतं. मग सारखं जात येतं का बघा बरं, कसं वाटतं तुम्हाला, नेटवर्क तुटतंय का सारखा, सारखं सुटायला लागला आवाज ना. मग मला असं वाटतं हा जो विषय आहे आपण उद्याला घ्यायचा का. आता इथं नेटवर्कच राहत नाही. हा, नाही नाही जुळणार पण नाही, आणि ते सारे विसंगती बैल वाटलं सर. हाय, हा झालेलाच आहे, आपल्या दुसऱ्या तरंगात विषय झालेला आहे. परंतु आता जरा थोडं असं नेटवर्कचं जर जाणं येणं असेल ना, तर होणार नाही. आता मी ते ओंकारला पण रात्री फोन केला होता, मेसेज केला होता सॉरी, पण त्याने काही रिप्लाय दिला नाही. तो ते आता पाहतच नाही इथं. थोडं कोणीतरी असं सांगायला असलं तर ते व्यवस्थित होऊन जातं.
बरं चला मग काय हरकत नाही, उद्याला बघू आपण हा विषय. याच्यात काय कोणाला शंका आहे का आज काही? तुम्हाला तुमचा आवाज पण माझ्यापर्यंत आता येत नाही. बर चला. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते.